हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहेत सर्वजण. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मिस्टरांनी एवढे सारे मक्याचे कणस घेऊन आलेले होते. तुमच्याही घरी असंच असतं का मला नक्की सांगा. यांना काय एखादी वस्तू आणायला सांगितली की एक आणण्याच्या ऐवजी हे असं सर्व घेऊन येतात. त्यामुळं त्यांना सांगायचं की नाही हाच प्रश्न पडतो. आणि हे पहा संध्याकाळची वेळ म्हणजे दिवस मावळलेला होता त्यामुळे चहा देखील इथं ठेवलेला आहे आणि हे साल ह्याचे सगळे काढून घेतलेले आहेत. कारण जर असे जर ठेवले तर ते खराब होऊन जातील म्हणून मी याची साल काढून ठेवली. आता इथं दिवस मावळलेला होता आणि इथं मी सगळे डबे असे काही जे जे रिकामे झालेले आहेत ते धुवून त्याच्यामध्ये असं किराणा सामान व्यवस्थित भरून घेतलेला आहे. कधीही शेंगदाण्याचा डबा शेंगदाणे भरताना तो कॅरी बॅगमध्येच ठेवायचा आहे ना, तर शेंगदाणे असं पावसाळ्याच्या दिवसात खराब होतात पटकन. त्यामुळे ते ओपन डब्यात टाकायचं नाही, थंडीने ते खराब होऊन जातात. शक्यतो जितके हवे तितकेच आणायचे. आता मला महिन्याला इतके लागतात त्यामुळे मी आणते. डाळी, तांदूळ आणि सर्व असे किराणा सामान जितकं हवं आहे तितकं मी डब्यात भरून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते असं माझ्याकडे एक टाकी आहे त्यामध्ये असं भरून ठेवलेलं आहे. हे पहा असं आता सर्व असं लावून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जागेंवरती. डबे सर्व रिकामे झालेले जागेवरती ठेवून घेतलेले आहे आणि जे रिकामे नाही झाले ते नंतर भरून ठेवायचं. जसं की साखर वगैरे थोडेसे रिकामे झाले की नंतर ते धुवून तसेच ठेवून देते मी. जो रिकामा डबा झालेला आहे तो धुवायचा आणि नंतरच त्यामध्ये आता किराणा सामान वगैरे डब्यात भरून घेतलेला आहे. पाहू शकता इथं थोडंसं अजून 2-3 डबे धुवायचे राहिलेत मग भरणार आहे. स्वच्छ सगळं असं रॅक वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि इकडचं देखील असं छान असं आवरून घेतलेलं आहे आज. आता दिवस मावळाची सगळे कामं आवरून किराणा वगैरे भरला आणि नंतर चहा घेतला छान असा आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. स्वयंपाकामध्ये आता ही रवा भाजत आहे मी. प्रसादाला मला रवा बनवायचा होता म्हणजे शिरा बनवायचा होता त्यासाठी भाजून घेत होते रवा. आणि मला आज आळूची वडी देखील बनवायची होती. आळूची वडी बनवायची म्हणलं तर खूपच वेळ जातो त्यामुळे जरा लवकरच सुरुवात केलेली होती मी. बाहेरचं वातावरण देखील असं जरा ढगाळ झालेलं होतं. आज आज पाऊस येतोय असं वाटत होतं कारण 8 दिवसाचा गॅप पडलेला आहे पावसांमध्ये. आता इथं आळूची तुम्हाला काही रेसिपी पूर्ण दाखवलेली नाही पण तुम्हाला मी असंच सांगते की कसं मी हे केलं. इथं 3 वाट्या बेसन घेतलेलं होतं म्हणजे 1.5 पावशर. त्यामध्ये हळद, मीठ आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण असं वाटून टाकलं. ओवा आणि जिरी टाकलं. आता सर्व साहित्य असं पाण्याने मिक्स करून ते एकत्रित मिश्रण ह्याला असं आळूच्या पानांना लावून ते असं वाफवून घेतलेलं आहे. एक 20 ते 25 मिनटं छान पाणी ठेवून असं उकळत वाफवून घेतलेलं आहे. याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तिथं. कधी लाल मिरचीची पण करते मी आळूवडी आणि कधी हिरवी मिरचीची पण करते. आता हे खूपच गरम होतं त्यामुळं थोडंसं भाजलं हाताला आणि त्यानंतर मग मी सांडस घेऊन असं जरा कट करून घेत आहे. सुरीला थोडंसं तेल लावायचं आहे कारण बेसन असल्या कारणाने थोडंसं असं सुरीला चिकटण्याचं असतं भीती. त्यामुळं थोडंसं तेल लावून मी कट करून घेत आहे वड्या. एकदम छान वड्या झालेल्या आहेत, कुठेही हाताला चिटकत नाहीत पाहू शकता. तुम्ही ह्या वड्या तळूनही घेऊ शकता. असे सगळे खोलून घ्यायचे आहे वड्या त्याच चाळणीमध्ये. उकडल्या उकडल्या देखील असं छान खातात मुली. पण मी थोडंसं असं शॅलो फ्राय करते त्याला, डीप फ्राय करत नाही वड्यांना. कारण ते डीप फ्राय केल्यानंतर खूपच तेल पितात ह्या वड्या. त्यामुळं मी सहसा ह्याला शॅलो फ्रायच करते. कारण यामध्ये आपण आलं नाही टाकलं, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे. त्यानंतर तिखट टाकायची याच्यामध्ये काही गरज पडत नाही आणि कुठले ह्याला मसाले देखील लागत नाहीत. शॅलो फ्राय करण्यासाठी इथं 3-3.5 चमचे मी तेल घेतलेलं आहे.
आता त्या तेलामध्ये जास्त मसाले टाकायचे नाही आपल्याला, कारण आपण त्या पिठामध्ये सगळं टाकलेलं आहे. फक्त जिरी, मोहरी आणि कढीपत्ता, थोडंसं असं चिरलेला लसूण घेतलेला आहे आणि चिमूटभर अशी हळद घ्यायची आहे. याला तळूनही घेऊ शकता, पण मी तळून घेत नाही, असं शॅलो फ्राय करते, कधीतरीच तळते. आता हळद टाकलेलं आहे. नंतर ह्या वाफवलेल्या वड्या पूर्ण याच्यात टाकून घ्यायच्या. अजिबात कलर बदललेला नाही पानांचा, तुम्ही पाहू शकता. कधीही वाफवताना हळद थोडीशी टाकायची आणि नंतर आपण फोडणी करतो त्यावेळेस अशी हळद टाकायची आहे. हळद जर तुम्ही उकडतानाच पिठामध्ये जास्त टाकली तर ते आळूच्या वड्या जास्त अशा काळपट बनतात, किंवा मिठाचं देखील प्रमाण जास्त झालं तर ते आळूच्या वड्या काळपट बनतात. त्यामुळं कमी वापर करायचा कधीही. आता आळूच्या वड्या तयार झालेला आहे. माझं वांग्याची भाजी आणि भाकरी देखील तयार झालेला आहे. आणि नंतर इथं जे मका आणून ठेवलेल्या होत्या त्यात अर्धा उकडल्या आणि नंतर अर्ध्या अशा सोलून घेतलेल्या आहे. हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे, त्याच दिवशी नाही केलेलं, हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता हा. मका सोलून घेऊन छान असं कढईमध्ये टाकलेलं आहे आणि भाजून घेत आहे मी. स्वीट कॉर्न असं जसं बाहेर भेटतं तसंच हे लागत होते, एकदम छान झालेले होते मका. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, असं छान लागतं. फक्त कमी गॅसवरती याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस असं. आता इथं मला मुगाची डाळ भिजत टाकायची होती. थोडी मला शेपूची भाजी देखील करायची होती आज दुपारच्या जेवणासाठी, त्यामुळे इथं मी मुगाची डाळ थोडीशी पाण्यात भिजत टाकली आणि नंतर इथं परत मक्याच्या दाण्यांना हलवून घेत आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. आता तेल पण जास्त टाकायचं नाही आहे, नाहीतर खाताना आपल्याला तेल तेल लागतं ते मक्याचे दाणे, त्यामुळं थोडंसंच टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे परत एकदा. याला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनटात हे बनतात, पण याला सोलायलाच जास्त वेळ लागतो. पण हे मक्याचे दाणे मोठे मोठे होते त्यामुळं मला जास्त वेळ देखील लागला नाही. पुरींनी आणि मी मिळून हे मक्याचे दाणे खूपच असल्यामुळं सोलले सगळे, कारण सगळ्यांना खायचं आहे म्हणल्यानंतर सगळ्यांना सोलायला तर हवंच. त्यामुळं 5 मिनटात झाले सोलून, सगळेजण मिळून सोलल्यामुळं. आणि मग नंतर त्यांना मी असं भाजून देत होते थोडंसं तेल टाकून, आणि थोडीशी चटणी देखील टाकलेली होती. हे पहा छान अशी झालेली आहे. स्वरा घेऊन देखील गेली, तिला आवडले खूपच. आता माझ्याकडे ही जी कढई आहे त्याविषयी मला एक कमेंट आलेली की ही कढईची माहिती सांगा. ही कढई माझी ट्रायप्लायची आहे, म्हणजे स्टेनलेस स्टील विनोदची आहे. खूप छान आहे कढई. मला म्हणजे घेऊन एक आता वर्षभर झालं, पण एकदम छान लागलेली आहे. एकदम जाडजूड आहे आणि काही करपत नाही यामध्ये. तुम्हाला देखील हवे असल्यास नक्की घेऊ शकता. ही मला 850ला पडलेली होती कढई, आणि ही त्यासोबत एक उलथनं देखील मी घेतलेलं होतं, पण ते अजून वापरलं काढलेलं नाही आहे मी. एकदम छान आहे, असं पाहू शकता. डोसे वगैरे आपल्याला एकदम परतायला किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.